Shikhar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India. That's an excellent shot. न्यूझीलंड हा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भली मोठी प्रगती केलेला आणखीन एक मोठा संघ आहे. या संघाने आत्तापर्यंतचा जो वर्ल्ड कपचा जो इतिहास बघितला गेला तर त्यांनी अनेक नामवंत संघांना पराभूत केलेले आहे, पण त्यांना कधी वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. त्यांनी यंदाच्या स्पर्धेत 7 सलग विजय मिळवले, पण ते त्यांच्या मायदेशात मिळवले. आता अंतिम सामना त्यांना अर्थातच ऑस्ट्रेलिया त्यांचे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या विरुद्ध खेळायचे. न्यूझीलंड संघाची एक कामगिरी जर बघितली गेल्या आपण वर्षभरात जर बघितली तर त्यांनी अनेक मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एक यंदाच्या स्पर्धेत संभाव्य विजेते म्हणून आपलं स्थान वरच्या लेवलला नेलेले आहे. तशी त्यांची जे आपण जे म्हणतो एक संघरचना जी असते, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, त्यांनी एक परिपूर्ण संघ बनवले. समतोल संघ जो आहे तो त्यांच्याकडे आहे. ब्रँडन मॅकलम हा त्यांचा कर्णधार, अर्थातच त्याच्यावर त्यांची सर्व मोठी धुरा आहे. त्यांनी आत्तापर्यंत जो संघाचा जे काय विजय मिळवलं त्याच्यात त्याचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. त्याचबरोबर विलियमसन हा त्यांचा एक आणखीन एक भरोशाचा फलंदाज आहे. हे दोन फलंदाज ते त्यांचे महत्त्वाचे धावा करतात, भागीदारी करतात, विजय मिळवून देतात, हे आहेच. पण त्यांच्या जोडीला आता मार्टिन गप्टिल हा तंत्रशुद्ध फलंदाज आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची फलंदाजी जी आहे ही सक्षम झालेली आहे. त्यामुळे आता ती कोणत्याही गोलंदाजांना आपण निर्धाराने तोंड देऊ शकतो, त्यांचा सामना करू शकतो, याच्यासाठी त्यांचा आत्मविश्वास बळावलेला आहे. गोलंदाजीमध्ये बघितलं तर साऊदी आहे, ट्रेंट बोल्ट आहेत, हे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी मायदेशात म्हणजे त्यांच्या न्यूझीलंडमध्ये अनेक जे काय विजय मिळवले त्यांच्यात त्यांची कामगिरी उजवी राहिलेली आहे. याच स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर न्यूझीलंड संघ हा अपराजित राहिलेला आहे. या तुलनेत ऑस्ट्रेलियाला त्यांनी एका सामन्यात पराभूत केलेले, हा त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट असेल. अंतिम सामन्यामध्ये जर विचार केला गेला तर त्यांच्यावर ऑस्ट्रेलियात खेळण्याचं दडपण असेल, पण ते दडपण ते घेतीलच असे नाही, कारण तो 8 विजयाचा जो त्यांची जी परंपरा राहिलेली आहे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये, ह्या कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास त्यांना अंतिम फेरीमध्ये सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला झुंजवू शकतो. आणि एक असं म्हटलं जातं की आपल्यामध्ये भारत पाकिस्तान हे जसं क्रिकेट युद्ध समजलं तसं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हे क्रिकेट वॉर समजलं जातं. न्यूझीलंडला आत्तापर्यंतचा जो क्रिकेटचा तो त्यांचा इतिहास राहिलेला आहे, तो इतिहास त्यांना एक मोठा इतिहास रचण्याची त्यांना एक सुवर्ण संधी आहे. ही संधी ते हातची गमावू देणार नाही, एवढं मात्र नक्की. Shikhar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India.